नगराध्यक्षांनी जी प्रेस बोलावलेली आहे ही काल संपूर्ण सोशल मीडिया, प्रिंट मीडिया या माध्यमातून अनेक बातम्या झळकल्या आणि या बातम्या झळकल्यानंतर अनेक विषयांचे गैरसमज लोकांच्या मनात पसरले जातात. त्यांचं काही अंशी निराकरण करणं. आम्ही नगरपालिकेत 2016 साली निवडून आलो. त्याच्यानंतर पहिले 3 वर्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अशा तिघांनी मिळून या नगरपालिकेवरती सत्ता चालवली. या गेल्या 3 वर्षाचा जो कारभार आहे त्यातला पहिलं 1 वर्षभराचा कारभार पंकज पाटील चीफ ऑफिसर असतानाचा. त्यावेळी कारभारात अनेक पद्धतीच्या अडचणी येत होत्या. पण नवीन चीफ ऑफिसर आल्यानंतर शहराने जो विकासाचा एक झंझावात तयार व्हायला लागला. चिपळूण शहरात किंवा चिपळूण नगरपालिकेला फार मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला आणि या निधी उपलब्धतेच्या माध्यमातून अनेक प्रोजेक्टना हात घातला गेला. काही कामं तर अशी आहेत की गेले 30-30 वर्ष जवळजवळ जी कामं पेंडिंग पडलेली होती आणि तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी त्या विषयांना कुठेही हात सुद्धा लावलेला नाही, अशी सर्व कामं मोठ्या प्रमाणावर व्हायला लागली. राजकीय वर्तुळात ज्यावेळी या सर्व गोष्टींची, शहरात सुरू असणाऱ्या वेगवेगळ्या विकास कामांची आणि करोडो रुपये खर्च होण्याची चिपळूण नगरपालिकेची जी कामाची घोडदौड चालू झाली, त्यामुळे साहजिकच काही प्रस्थापित ज्यांनी अनेक वर्ष नगरपालिकेवरती अधिराज्य गाजवलं अशा लोकांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली. कारण त्यांनी असे काही प्रयत्न केले होते की ही आघाडी पहिल्या 2-2.5 वर्षातच मोडावी, पण त्या आघाडी मोडण्यात त्यांना त्यावेळी यश आलं नाही. माननीय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं इलेक्शन नंतर हा महाविकास आघाडीचं राज्य या महाराष्ट्रात आलं आणि मग त्या 3 पक्षांनी एकत्र येण्याची जी संपूर्ण महाराष्ट्रभर लाट आली, त्या लाटेमुळे इथलं आमचं ऐक्य होतं ते बिघडलं. की शेवटी प्रत्येक पक्षाची एक पॉलिसी असते, त्या पॉलिसीनुसार जो तो पक्ष आमच्या या विकास नगरपालिकेच्या सत्तेतनं बाजूला झाला आणि त्यांनी 3 पक्षांची वेगळी आघाडी तयार केली. पण मला इथे मुद्दामून नमूद करावं असं वाटतं की हे 3 पक्ष एकत्र आल्यानंतर कमिट्यांची इलेक्शन झाली आणि सभापतीपद त्यांच्या ताब्यात गेली. ही ताब्यात गेल्यानंतर जो शहरात सुरू असणारा विकास होता, या विकासाला एवढा मोठा ब्रेक बसला की साधं बजेट, या बजेटला सुद्धा मंजुरी मिळू शकली नाही. ज्यावेळी सभागृहासमोर बजेट येतं त्यावेळी स्थायी समिती असते. या स्थायी समितीतही हे सर्व सभापती पदसिद्ध असतात आणि आपल्याच सभापतींनी, ज्यांचं त्याच्यात मेजॉरिटी ठरते, त्यांनी तयार केलेलं बजेट, त्यांनी स्टँडिंग कमिटीला मान्य केलेलं बजेट हे कौन्सिलमध्ये हेच स्थायी समितीचे सदस्य सुद्धा या बजेटच्या विरोधात मतदान करतात आणि ते बजेट उधळून लावलं जातं. आज गेल्या 6 महिन्यात बजेटची मीटिंग मॅडम जानेवारीत झाली ना, जानेवारी नंतर नगरपालिकेत पूर्णपणे विकास कामं ठप्प झालेली आहेत. ठीक आहे, कोरोनाचा काळ आला, पण कोरोनाचा काळ हा आपल्याकडे मार्चच्या नंतर आला. पण गेल्या त्या जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये जी पावसाळ्याच्या कामांची सुद्धा बेगमी करायची असते किंवा नाले सफाई असेल, अनेक गोष्टी असतील, या विषयात कुठेही या लोकांचं कसलंही नियोजन झालं नाही, कोणत्याही मिटिंगा लागल्या नाहीत. आज प्रशासन कोणत्याच विषयात सहकार्य करायला तयार नाही आणि या लोकांनी संपूर्ण शहराचा विकासाचा बट्ट्याबोळ करायचं काम गेल्या 6 महिन्यात केलं. याचं कारण असं आहे की ज्या विषयांना आपण कौन्सिल सभेत, आता ते राष्ट्रवादीचे 4 आणि काँग्रेसचे 5, हे 9 सदस्य तर वेगवेगळ्या विकास कामांना मंजुरी देण्याच्या प्रक्रियेत होते आणि ज्या कामांना आपण आर्थिक प्रशासकीय मंजुरी दिली सभागृहात बसून, काल मी मुद्दामून नगरपालिकेत बसलो होतो, काही गोष्टींची माहिती, आढावे काढले, काही मिनिट्स बुक काढली, काही ठराव काढले. याच्यामध्ये रस्त्याची कामं असतील, एखाद्या प्रत्यक्ष जागेवर कामाचं एक वेगळं स्वरूप समोर येतं की अमुक एक ॲटम तुम्हाला वाढवायला पाहिजे, अशा कामांची नावं घेऊन
की आम्ही आर्थिक प्रशासकीय मंजुरी देतोय, तुम्ही ही कामं करून घ्या. या पद्धतीने होऊन या सगळ्याला आर्थिक प्रशासकीय मंजुरी देतो आणि ते एकमताचे ठराव आहेत. मुद्दामून इथे मला नमूदही करायचंय की जे स्वतःला भयंकर स्वच्छ चारित्र्याचं सिद्ध करण्यासाठी सध्या एक पेपरची हेडलाईन होण्यासाठी फार मोठ्या पद्धतीने केळसकर वळवळ करतात, पण त्या केळसकरांचा सुद्धा विरोध नाही आहे त्याच्यात. जे ठराव झालेत ते एकमताचे ठराव झालेत आणि आम्हीच केलेल्या एकमताच्या ठरावाची आम्हीच चौकशी करायला सांगतो. म्हणजे आम्ही आमची स्वतःचीच चौकशी करायला सांगतो. याच्यावर आरोप आमच्यावर नाही आहेत, याच्यावर सगळ्यात जास्त आरोप त्यांच्या स्वतःवर येतात ज्यांनी हे सर्व ठराव मंजूर केले. याच्यात काय आरोपी व्हायचं झालं तर नगराध्यक्ष एकटे आरोपी होऊ शकतात का? नगराध्यक्षांनी कुठच्या गोष्टीचा स्वतःचा ठराव केलाय का? तर नाही, नगराध्यक्षांनी स्वतःचा ठराव कुठचाच केला नाही. सभागृहाने मंजुरी दिली, त्याच्यानंतर सगळे ठराव पास झाले आणि ती कामं झाली. आज इंदिरा गांधी सारखा विषय असेल, संपूर्ण इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र तयार झालेलं आहे, पण आज आपण उद्घाटन करू शकत नाही. केवळ आणि केवळ आडमुठ्या भूमिका की नवीन आलेल्या नगराध्यक्षांनी चिपळूण या लोकांना 2005 पासून 2016 पर्यंत इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र सरळ व्हावं, इथली सांस्कृतिक चळवळ वाढीस लागावी, लोकांची सांस्कृतिक भूक भागावी, या दृष्टीने काम करता आलं नाही. जे काम मॅडमनी करून दाखवलं, हे करून दाखवलेल्या कामाला अडकाटी करायची आणि चिपळूणच्या जनतेला वेठीस धरायचं काम या लोकांनी या गेल्या 6 महिन्यात केलेलं आहे. आज कुठचंही नवीन काम घेतलं जात नाहीये. आज शहरात पहिल्यांदा अशी अवस्था आहे की कुठचंही काम, आज विकास काम शहरात चालू नाही. ही 3 पक्षांची आघाडी एकत्र आल्यानंतर झालेल्या गोष्टी आहेत. ही भकास आघाडी आहे. ही शहराच्या विकासासाठी एकत्र आलेली आघाडी नव्हे, ही भकास आघाडी आहे. कोरोना काळ आल्यानंतर मॅडम शासनाचे GR आले ना काही, की जी टेंडर आलेली आहेत ती सुद्धा उघडू नका, नवीन विकास काम चालू करू नका, हे महाराष्ट्र शासनाचे आदेश आहेत. म्हणजे महाराष्ट्र शासनातनं पैसे येणं बंद होतंय. अशा परिस्थितीत नगरपालिकेचं कामकाज करायचंय. आज खरी मला तुम्हा सगळ्यांना ही विनंती आहे, प्रस्ताव कोणी करावेत, आरोप कोणी करावेत, राजकारण होत असतं, चालत राहील, चौकशा लागतील, चौकशा होतील, त्याच्यावरती काय कोर्ट कज्जे व्हायची असतील तर तीही होतील. राजकारण राजकारणाच्या जागी राहील. परंतु या सगळ्या प्रक्रियेतनं शहर विकासाच्या कामांचा ठप्प होणं आणि बट्ट्या वळवणं हे आपण आगामी 5 वर्ष मागे आल्यासारखं आहे. शेवटी कसं असतं की बजेट मंजूर झालं नाही तर शासन किंवा आपले प्रशासन व्यवस्था ही कुठच्याही पेमेंटला हात लावत नाही. ज्यावेळी तुम्ही प्रशासन व्यवस्थेला नष्ट करायचा प्रयत्न कराल, त्यांना संपवायचा प्रयत्न करायला तुम्ही सुरुवात करताय आणि ते स्वतः ठराव करून, याला फक्त पाठीत खंजीर खुपसणं एवढा एकच शब्द असू शकतो की मी आर्थिक प्रशासकीय मंजुरी देतोय आणि ती आर्थिक प्रशासकीय मंजुरी दिलेली कामं पूर्ण झाल्यानंतर त्याचं रिफ्लेक्शन ज्यावेळी बजेटमध्ये येतं त्यावेळी ती वाढ दिसणार आहे आणि ती वाढ तुम्हाला ऍक्सेप्टच केली पाहिजे. ही वाढ ऍक्सेप्टच केली पाहिजे. ही वाढ तुम्ही नाही तर कुठनं आणणार का? आकाशातनं पैसे पडणार आहेत त्याच्यासाठी, ज्या कामाला तुम्ही मंजुरी दिलीत ती. ही सर्व परिस्थिती आहे आणि खरं म्हणजे ही गोष्ट आता चिपळूणच्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून आता आम्ही ही प्रेस घेतोय. त्यांचे आरोप काय आहेत, या आरोपांना आम्ही फार किंमतच देत नाही, कारण ते आरोप राजकीय आहेत. त्या राजकीय आरोपांचं राजकीय पद्धतीनंच निराकरण केलं जाईल. पण चिपळूणच्या जनतेला हे लक्षात आलं पाहिजे. आज तुम्ही मला सांगा, कोविड सारखी गोष्ट आहे, मॅडमच्या प्रयत्नाने चिपळूण शहरात जेवढ्या फवारण्या झाल्या कोविड विषयात, निर्जंतुकीकरण जे केलं गेलं, मॅडम जवळजवळ सगळं औषध आम्ही फुकट लोटो MIDCतनं मिळवलं. 1 रुपया आम्ही या औषधोपचारावर वगैरे खर्च केला नाही. मास्क वाटप पण झालं. याच्यासाठी नगरपालिकेचा 1 रुपया आम्ही खर्च होऊन दिला नाही. आम्ही नगरपालिकेचे भरपूर पैसे वाचवले आणि शासकीय निधी आणला. सगळ्यांची जी पोटदुखी आहे ती शासकीय निधी आणली. मी एक साधा प्रश्न विचारतो की ज्या लोकांनी अनेक वर्ष सत्ता राबवली या नगरपालिकेत, त्या पक्षाचंच राज्यातही सरकार होतं, काही वेळेला इथे शिवसेनेचा आमदार होता, पण नगरपालिकेने शिवसेनेच्या आमदारांचे कधी निधी स्वीकारले नाहीत. रादर दॅन त्यांच्याच पक्षाचा मंत्री असणाऱ्याचे पण पैसे स्वीकारले गेले नाहीत. हा या चिपळूण नगरपालिकेचा इतिहास होता. हा इतिहास आम्ही खोडून काढला.
शेखर सरांनी पण मापातल्या पुलासाठी 7 कोटीचा निधी मंजूर करून दिला. 3 वर्ष शेखर सरांच्याच नेतृत्वाखालचे नगरसेवक आमच्याबरोबर काम करत होते. एवढा जर भ्रष्टाचाराचा विषय इथे असता तर ते 7 कोटी रुपये आणून मॅडमच्या ताब्यात द्यायला शेखर सरांना काय वेळ लागलाय? साधा विचार करण्यासारखा विषय आहे. शेखर सरांनी मापापासून इकडे मुरादपुरात येणारा जो पूल आहे त्याच्यासाठी 7 कोटीचा निधी मंजूर करून नगरपालिकेकडे वर्ग केला. तर शेखर सरांनी हे केलंच नसतं ना, हे केलंच नसतं. नगरपालिकेसाठी हा निधी आणायचा त्यांनी प्रयत्न केला आणि आम्ही तो निधी स्वीकारला. आम्ही तो निधी टाळण्याचा कुठेही प्रयत्न केला नाही. कारण पहिल्या दिवशी आम्ही निवडून आल्यानंतर ही भूमिका घेतली की कोणीही 1 रुपया नगरपालिकेसाठी देत असेल तरी आम्ही तो स्वीकारू. पण याच्या अगेन्स्ट पहिल्या 2-2.5 वर्षाच्या काळात शिवसेनेचाही आमदार होता, त्याने 1 रुपयाच्या निधीसाठी प्रस्ताव सुद्धा दिला नाही हो नगरपालिकेला. आणि आता काही शेकड्यात कोटी रुपये गेल्या 3 वर्षात नगरपालिकेत आल्यानंतर या सगळ्यांचे डोळे फिरलेत. वेगवेगळ्या मागण्या व्हायला लागल्या. या मागण्यांची पूर्तता करणं अशक्य आहे. आघाडी म्हणून ज्यावेळी बसतो त्यावेळी काही कामं करताना लिमिटेशन्सही येत असतात, सर्वांनाच ती माहिती आहे लोकशाही प्रक्रियेत. परंतु एक्स्ट्रीम लेवलच्या मागण्या कोणी कोणाच्या पुऱ्या करू शकत नाही. आज जे केळसकर या सगळ्यात अर्जदार वगैरे होणार आहेत किंवा आत्ता त्यांनी सबमिटही केलं असेल. तुम्हाला एक मुद्दा म्हणून किस्सा सांगतो. खिंडीत एका प्लॉटचं प्लॉटिंग झालं आणि प्लॉटिंगला रोड दाखवला गेला. हा प्लॉटिंगला जो रोड दाखवला गेला या रोडला कधी पैसे दिले जात नाहीत. त्याच रस्त्याला डीपीचा रोड बनवला गेला. डीपीचा रोड बनवला गेला त्याच्या अगेन्स्ट त्या पार्टीजवळ त्यातला माझ्या मते एक मॅडम माजी नगराध्यक्ष आहेत ना, त्याच्यात एक माजी नगराध्यक्ष आहेत. त्याच्यात त्या माजी नगराध्यक्षांजवळ साठेखत केलं गेलं. त्या साठेखताच्या अगेन्स्ट काहीतरी 45 लाख खरेदी किंमत ठरवली गेली. त्याच्या अगेन्स्ट 25 लाख रुपयाचं पेमेंट केलं गेलं. विचार करण्यासारखी गोष्ट. या लोकांनी नगरपालिका गेल्या 30 वर्षात कशा पद्धतीने लुटली असेल. आता आम्ही 4 वर्ष होत, आम्हाला त्यातले काही कागद हातास लागले. 25 लाख रुपयाचं यांनी पेमेंट केलं. आता साठेखत केल्यानंतर तुमचं मूल्य ठरलं. एक वेळ असं समजा की तो खरोखर डीपीचा रस्ता आहे. तुमचं मूल्य ठरलं म्हणजे फायनल खरेदी करत होताना ती जी काही 42-45 लाख रुपये किंमत केली असेल तेवढंच पेमेंट होणं अपेक्षित आहे. हे 25 लाख खिशात घातले. नंतर त्या जमिनीचं व्हॅल्युएशनचा प्रस्ताव कलेक्टरकडे गेला. हा प्रस्ताव केला गेला. कलेक्टरने त्याचे अधिकार माहिती प्रांतानं दिले व्हॅल्युएशन करायचे. प्रांताने त्या रस्त्याच्या जागेची किंमत 1.5 कोटी रुपये केली. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि हे 1.5 कोटी रुपये द्या म्हणून महसुली प्रशासन यंत्रणेसह सर्वांचा आमच्यावर दबाव यायला लागला. सभागृहात मॅडमनी दबाव आला म्हणून तो विषय लावला. या सभागृहात आम्ही 30 सदस्य, 27 मॅडमसह आणि 3 आम्ही स्वीकृत. या 30 मधल्या 29 नगरसेवकांनी विरोध केला आणि याचे 1.5 कोटी रुपये द्या म्हणून हा अविनाश केळसकर एकटाच सभागृहात आग्रह धरून होता. ज्या गोष्टीची आर्थिक प्रशासकीय मंजुरी नाही, कोणतीही नाही, कोणतीही आर्थिक प्रशासकीय मंजुरी नाही. आमच्या समोर जो ठराव त्यावेळी आला होता त्या ठरावावरती नगराध्यक्षांच्या सह्या सुद्धा नाहीत आणि अत्यंत बोगस पद्धतीने हे 25 लाख रुपये दिले गेले. आता यांना चौकशांची हौस आहे. आता हे 25 लाख रुपये वसूल करण्याची कार्यवाही नगरपालिका निश्चितपणे चालू करेल. 100% ही चालू होणार. दुसरं सांगतो, नाही पहिलं कसं झालं, नंतर ते कलेक्टरकडे केस गेली. कलेक्टरकडे केस गेली. हा घेतो. जो बाजारपूल नवीन झाला त्या बाजारपुलाची जी रिटेनिंग वॉल आहे ही रिटेनिंग वॉल माझ्या पहिल्या कारकिर्दीत झाली आहे 2001 ते 6 मध्ये. ज्यावेळी तिथलं रस्त्याचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण झालं त्यावेळी तिची रिटेनिंग वॉल बांधलेली होती. या रिटेनिंग वॉलवरती या बाजार पुलासाठी नवीन वॉल बांधली
असं दाखवून या नगरपालिकेतनं पेमेंट केलं गेलं. प्रत्यक्षात काय आहे, रिटेनिंग वॉल पूर्ण बांधली गेलेली नाही. बांधलेल्या वॉलवरती 2 फूट 3 फूट जेमतेम वॉल वाढवली गेली. तुम्ही कुणी गेलात तरी तुम्हाला तो जॉईंट पण दिसेल तिथे. आणि 100% पेमेंट त्या 12 पुलाच्या याच्यात खाल्लं गेलं. चौकशी व्हायला पाहिजे, तर या कामांची चौकशी व्हायला पाहिजे. सभागृहात एकमताच्या ठरावात मंजुरी झालेल्या कामांची चौकशी कोणी करत नाही. त्या संदर्भात तक्रार आहे का पण? आहे की कोर्टात गेलेली आहे केस. तुम्ही केलेली आहे? नगरपालिकेने केलेली आहे, ऑलरेडी कोर्टात गेलेली आहे. आम्ही या गोष्टीचे वैयक्तिक हेवे दावे केले नाहीत आणि या गोष्टी घेऊन कोर्टाचे निर्णय येतील याच्यावरती आम्ही कुठे प्रेस कॉन्फरन्स घेऊन कोणाला बदनाम करायला गेलो नाही. आत्ताचे जे या सगळ्या बातम्या आणि हे जे काही चालू आहे हे फक्त टार्गेट ठेवून बदनामी करण्याचं कारस्थान आहे असं आमचं म्हणणं आहे. ते एक्सेस मागणी असतात त्या काय असतात? येतात काही लोकांच्या, बोला ना काय असतात. काही जण पुरवठा केलेल्या ठेकेदारांच्या ऑफिसमध्ये जातात, काही गोष्टींची मागणी करतात, काही दुकानदारांच्या दुकानात जाऊन मागण्या करतात. आहेत अशा काही. त्यांच्याकडे तुमच्याकडे कसले मागण्या आहेत? हा? आमच्याकडे नाही. ते म्हणाले की तुमच्याकडे मागण्या गेल्या म्हणून आम्ही स्वीकारत नाही. काही गोष्टी एक लक्षात घ्या, मी आता नाव घेऊन काही बोलत नाही पण फक्त एवढंच सांगतो. एक रस्ता करायचा होता, त्या रस्त्याचं एस्टिमेट काय 10 लाख 12 लाख. एका नगरसेवकाच्या मनात आलं मला या रस्त्याचं एस्टिमेट 45 लाख रुपये करून द्या. आम्ही करून देऊ शकतो, ही मागणी आमच्या हातात आहे. नाव घ्या ना. आता तुम्ही त्यांनी तुमचं नाव तर स्टेट केलं, मॅडमच्या विरोधात हे सगळं केलं, मग तुम्ही नाव सांगायला कोणी असं केलं? आहेत. एक लक्षात घ्या, हे काय प्रकरण आत्ताच्या एका प्रेसमध्ये संपणार नाही. येणाऱ्या काळात बऱ्याच येणार आहेत. एक 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 काढू, नावानिशी काढू. आता फक्त सॅम्पल उदाहरण दाखल सांगतो. 10 लाखाच्या कामाला 45 लाखाचं एस्टिमेट करून द्या. मागणी होती. त्यांनी काढल्यावर तुम्ही काढणार? हा, त्यांनी काय काढल्यानंतर तुम्ही काढणार असं नाही मी म्हणत मग सांगा ना आहे. नाव. अरे आत्ता हे दाखल होतंय, आज दाखल होतंय, येणाऱ्या काळात चौकशा चालू होतील, त्यावेळी येतील हे सगळे मुद्दे पुढे. तुमच्या जवळ होते का कधी तरी? हा, कधी काळी तुमच्या जवळ होते का ते नगरसेवक? होते ना. ठीक आहे, चला आणखी काय तुम्ही बोला. मगाशी असं म्हणालात की इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये अडथळा आणला. प्रत्यक्षात ते काम इतकं निकृष्ट आहे म्हणून मध्ये बोंबाबोंब झाली. त्याच्यानंतर आधी एक लक्षात घ्या, 20 लाखावरचं कुठच्याही पेमेंटचं थर्ड पार्टी ऑडिट हे केलं जातं. नीट आधी लक्षात घ्या, 20 लाखाच्या पुढचं कुठच्याही कामाचं पेमेंट जे केलं जातं याला थर्ड पार्टी ऑडिट केलं जातं. थर्ड पार्टी ऑडिट आम्ही करत नाही, आमचा काही संबंध नाही त्याच्याशी. थर्ड पार्टी ऑडिट हे पॉलिटेक्निकचं कॉलेजचे हेडमास्टर येऊन करतात, प्रिन्सिपल असतात ते. त्यामुळे या गोष्टी उद्या त्याच्यात जर काही त्रुटी असतील त्यांच्या ह्याच्यात यायला पाहिजे चेहऱ्यात, आणि त्या आलेल्या नसतील तरी होत असेल तर करावी ना तक्रार. त्यांच्या सकट सगळ्यांवर तक्रार करावी. आमचं म्हणत नाही ना काय त्याच्याबद्दल. त्यांच्या सकट करा. ज्यांनी थर्ड पार्टी ऑडिट केली ना त्यांच्या सकट सगळ्यांवर तक्रारी करू देत. नाही, तुम्ही आता विविध आरोप समजले असे आरोप केले गेले आहेत. प्रथमतः सांगतो असं की पूर्ण जगभरामध्ये फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान महामारी आली, महासंकट आलं, सगळं जग ठप्प झालं. परंतु चिपळुणामध्ये डिसेंबरमध्येच ही महामारी आली, ती महाविकास आघाडीच्या माध्यमातून. आणि पहिल्या 3 जानेवारीच्या एका सभेला, जी सर्वसाधारण सभा होती, त्यामध्ये जवळजवळ 61 कामाला निधी नाही आणि वेगवेगळी कारणं, फक्त बहुमताच्या जोरावर ती कामं थांबवलेली. खूप महत्त्वाची कामं चिपळूण शहरातली होती. असे सांगायला येतो की हे विकास काम या महाविकास आघाडी झालं पण चिपळूण शहराचं पूर्ण ठप्प झालेलं आहे. छोट्या त्या गोष्टी आहेत. आज संपूर्ण कोविड-19च्या याच्यामुळे सगळं काही संस्था बंद आहेत, देवळं बंद आहेत. त्याला आम्ही अनुदान देतो, दरवर्षी अनुदान देतो, 2% अनुदानामध्ये देतो. आज ह्या वर्षी खरोखर त्या अनुदानाची गरज प्रत्येक सामाजिक संस्थेला, त्या जे मंदिर असतील जे असतील त्यांना गरज होती. निव्वळ महाविकास आघाडीमुळे तो निधी यंदा आम्ही देऊ शकलो नाही. तो मार्चच्या आत आम्हाला द्यायचा असतो पण तो देता आला नाही. लॅब झाला, तो लॅब झाला.
आणि दुसरी गोष्ट असं म्हटलं जाते की तिजोऱ्या रिकाम्या झाल्यात वगैरे. चिपळूण आमच्या या काळामध्ये शासनाच्या पैसा, शासनाकडनं जो निधी होता त्याचा पुरेपूर वापर करणारे आमची ही बॉडी आहे. आणि त्यामध्ये नगराध्यक्ष मॅडमने एक उत्तम प्रकारे काम चालवून पूर्ण शासनाच्या निधीचा वापर केलेला आहे. तिजोरी रिकामी हा विषय अजिबात नाही आहे. तुम्ही कुठेही जाऊन आज सुद्धा आमच्या अकाउंटंटकडे मागणी केली तर तुम्हाला किती एफडी आहे, आमचा किती निधी आहे, तो संपूर्ण माहिती मिळेल. त्यांना असं वाटतं की निधी आहे. आणि फक्त जे बजेट ठेकेदारांचं पेमेंट झालेलं नाही ह्याचं कारण बजेट हेच कारण आहे. बजेटला जो खो घातला गेला त्याच्यामुळे पेमेंट त्याचं रिलीज होत नाही, पेमेंट त्यांना देता येत नाही, तेवढे प्रशासन त्यामुळे अडून राहिले. परंतु निधी नाही असा विषय अजिबात नाही. उलट नगराध्यक्ष मॅडमच्या काळामध्ये आम्ही कर्जमुक्त नगरपालिका केलेली आहे. एक LICचं एखादं लोन आहे ते पण वन टाइम पेमेंट करता येत नाही म्हणून ते राहिलं आहे. नाही तर आम्ही कर्जमुक्त नगरपालिका, चिपळूण कर्जमुक्त नगराध्यक्ष मॅडमच्या काळामध्ये आपण केलेली आहे. अशा तऱ्हेने आम्ही सगळं हे विकासाची गौरव आमची चालू आहे. आता काल सुद्धा त्यांची काय बैठक झाली. आता आमचे आणि कदाचित तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माझे संबंध बऱ्याचशा त्या सगळ्यांशी चांगले आहेत स्वभावामुळे. तर त्याच्यातला काही जवळजवळ 7 ते 8 नगरसेवकांनी मला असं म्हटलं की आम्हाला मॅडमने आमची कामं प्रामाणिकपणे केलेली आहेत, आम्हाला समजतंय, आम्हाला हे पटत नाही आहे, पण पक्षाचा आदेश म्हणून आम्हाला ह्यांच्यासमोर हे करावं लागतंय असं स्पष्ट त्यांनी आम्हाला सांगितलं. मध्ये बोलू का झालं तुमचं? दोनच विषय आहेत, म्हणजे आपण मग मॅडमकडे जाऊया. एक म्हणजे आता तुम्हाला ज्यांनी सांगितले मग ते पुढे येऊन का ना सांगत? दबाव असेल, दबाव पक्षाचा आदेश आहे. दबाव आहे. तुमच्याकडे असतात, तुमच्याकडे होते हो, मॅडमबरोबर 4 वर्ष होते. व्हावं. तर त्यांनी स्पष्ट येऊन भूमिका मांडली पाहिजे ना. आम्ही आता त्यांचं सगळे व्हिडिओ मध्ये सगळे ते मतदान करताना दिसतात. हो दिसणार ना, बरोबर वीपचं आहे. शस्त्र आहे ना, आणि हो वीपचं शस्त्र वीपचं वापरलं. शस्त्र वापरलेलं आहे ना त्या मीटिंगला पण. नाही, मला काय म्हणायचंय, एकीकडे तुम्हाला असं सांगताय, हो. दुसरीकडे आणखी एक मुद्दा तुम्ही बोला होता असं की जी कामं अडवले म्हणजे हो. ज्याने हो. ह्याच्या जोरावर, हो त्याच कारण काय? मूळ एकच विषयाचा मला प्रश्न विचारलाय, मूळ कारण काय? त्यांना काय पाहिजे होतं या विषयामध्ये? कामं का अडवली? कामाचा उद्देश काय? तो असा आहे की त्यांना एकूण चित्र दिसायला लागलं की कामं भरपूर की झाली. कामं फास्ट चालली आहेत, लोक खुश आहेत, मॅडम बद्दल जनमतामध्ये चांगलं म्हटलं जातंय. हे पुढचं आणि पुढच्या इलेक्शनच्या दृष्टीने एक चित्र दिसतंय की आता हे काम चांगलं चाललंय म्हणून निव्वळ ह्या दृष्टीने त्यांना पक्षाचे त्यांच्या जो कोण सांगतो मी पदाधिकारी तुम्हाला. हा एक मुद्दा आहे. काल तुम्ही दुसरा ज्यांची असा मुद्दा आहे मुलाखत रमेशराव कदमानी अशी एक मीटिंग घेतली की नक्की नगरपालिकेचा कारभार काय चाललाय आणि नगरसेवकांची त्यांनी संवाद साधला. त्यावेळी सुरुवातीला त्यांचेच 4 नगरसेवक होते. पण तुमच्या कामाचं काय, तुमच्या कामाचं काय, तुमच्या कामाचं काय. आणि त्यावेळी त्यांचे जे कोण कोर कमिटी सदस्य गुरुजी वगैरे हे सगळे त्याला हजर होते. गुरुजी वगैरे हे सगळे हजर होते. कोर कमिटी सदस्य गुरुजी एक आहेत त्यांच्या इथे, त्यांच्या इथे आहेत, आम्हाला काय माहिती, पण ते होते असं आमची माहिती आहे. काय तुम्ही विजयचे नाव घ्यायला काय अडचण आहे? आम्हाला कसं कळलं? ते समस्त चिपळूणवाल्यांना गुरुजी या नावाने प्रसिद्ध आहेत, तुमच्या सकट सगळ्यांना माहिती आहे. बीजेपीने बोर्ड टाकायला सुरुवात केलेली आहे. नाही. परवा नातू साहेबांची प्रेस झाली, त्यांनी काय सांगितलं की कृषी पालकमंत्री. हो, चितळे साहेब. आम्ही काय फक्त पोलीस सोडत बसवली तुमची. चितळे साहेब. पण प्रति पालकमंत्री कोण हे तुम्हाला कळले होते तेव्हा सुद्धा. हो, चितळे साहेब. हो. पूर्वी गुरुजी एक होते, हा पूर्वी गुरुजी एक होते. आता कोण नवीन गुरुजी आहेत काय? नाही, बरेच दिवस आहेत ते, आत्ताच नाही, साधारण 20 वर्ष आहेत ते गुरुजी 20 वर्ष आहेत. तर घेतली की आमचं कुठचंच काम नगरपालिकेतलं अडकत नाही. त्याच्यावरती या नेताजींची अशी प्रतिक्रिया होती की ही होणारीच कामं भविष्यात आम्हाला आपल्या सर्वांना त्रासदायक आहेत आणि तिथनं हा डाव शिजायला सुरुवात झाली. आव्या केळसकर हा एक मोरा आहे, त्याला चालवणारा खेळाडू हा पाठीमागचा वेगळा आहे. ही वस्तुस्थिती त्यातली सगळ्यांचे वेस्टेड इंटरेस्ट जे आहेत. आता तुम्ही जर नीट बघाल तर कालच्या सुद्धा मीटिंग मध्ये जे उपस्थित होते, मिलिंद कापडी, शिरीष काटकर, मोहम्मद फकीर, हे सगळे माजी नगरसेवक आहेत. हे सगळे माजी नगरसेवक आहेत. नगरपालिका चालते कशी, चालवली कशी जाते, नगरपालिकेतलं पाणी पिणं म्हणजे काय हे या सगळ्यांना माहिती आहे. आणि याच सगळ्यांचे वेस्टेड इंटरेस्ट आहेत. हे लोक प्रेशर टाकून या नगरसेवकांचं वापर करून घेत आहेत. आणि काल एक व्हिडिओ व्हायरल झाला, त्या अनुषंगाने आज आम्हाला चिपळूण शहरातील जनतेसाठी
जो संभ्रम निर्माण करून दिलाय, म्हणजे जनतेत संभ्रम झालाच नाही. कारण काल बातम्या आल्यानंतर अनेक लोकांचे, अनेक नागरिकांचे फोन आले की मॅडम तुम्ही घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, कारण तुम्ही विकास कामांवर भर दिलाय. तर आणि त्या अनुषंगाने आज ही पत्रकार परिषद आम्ही घेतोय. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे नगरपालिकेची निवडणूक जवळ आलेली आहे आणि त्याचेच हे पडघम वाजायला सुरुवात झाली असं मला खऱ्या अर्थाने वाटतंय. काही झाले, ही आता निवडणूक येते 1 वर्षभरात, काही झालं तरी हे आपलं दुकान परत आपल्याला कसं मिळेल, आणि ह्यासाठी गेल्या 20 वर्षातला भ्रष्टाचार आपण झाकून ठेवण्यासाठी त्यांच्याकडे विकासाचे मुद्देच नाही आहेत, आणि म्हणून 20 वर्षातला भ्रष्टाचार झाकून ठेवण्यासाठी हे त्यांनी माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप बिनबुडाचे आरोप करायला सुरुवात केली. हे त्यांचं षडयंत्र आहे. माझं असं म्हणणं आहे जो काय त्यांनी ठराव केला आहे, आता तुम्ही म्हणताय म्हणून आमच्याकडे काय तसं अधिकृत माहिती आलेली नाही आहे, पण सगळे जे माझे 18 नगरसेवकांनी ज्या काय माझ्या सहकार्याने सह्या केल्या आहेत, माझा त्यांच्यावर अजिबात आक्षेप नाही आहे, ते माझेच आहेत. आणि आम्ही एकत्र मिळून सभागृहात चांगले उत्तम प्रकारे कामं ह्या 4 वर्षात केलेली आहेत, जी यांना 20 ते 30 वर्षात यांच्या हातात सत्ता होती, त्यांना जमलं नाही, ते आम्ही 4 वर्षात करून दाखवलं आहे. हाच मोठा त्यांचा पोटशूळ आहे, हीच त्यांना पोटदुखी झालेली आहे. हे जरी ह्यांनी ठराव केला, म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या 18 जणांच्या सह्या केल्या आणि 18 जणांनी एकत्र येऊन नगराध्यक्षांवर ठराव केला आहे. पण तुम्हाला सांगते की या पडद्यामागे फार मोठे दिग्गज राजकीय कलाकार आहेत, आणि हे तुम्हाला माहिती आहे कशासाठी, म्हणजे भ्रष्टाचार करणारेच भ्रष्टाचारावर बोलणं म्हणजे फार मोठी हास्यास्पद गोष्ट आहे. कारण आता हे ताजे उदाहरण मला ह्यांनी दिलंयच. गेल्या वर्षीची टर्म संपता त्यांनी बाजारपुलाचं पेमेंट केलं, त्याच्यानंतर आत्ता तो विषय म्हणजे प्लॉटिंगचा रस्ता, जेव्हा प्लॉटिंग पाडतो तेव्हा रस्ता दिला जातो, पण तो डीपीत दाखवून त्या रस्त्याचं पेमेंट त्यांनी 25 लाख आधी अदा केलं, आणि त्यानंतर 1.5 कोटी अदा करा म्हणून ते प्रस्ताव दिला. आणि तो प्रस्ताव दिल्यानंतर आम्ही सभागृहात विषय तो झालाच विषय, पण आम्ही ते 1.5 कोटी वाचवलेत ना, म्हणजे ह्यांचे भ्रष्टाचार आणि आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतायत. 6 कोटीची पाणी योजना 16 कोटीवर नेली. आम्हाला म्हणतात वाढीव कामं झाली आहेत, हे यांच्या काळात 100% वाढीव दिलेले आहेत. 6 कोटीची पाणी योजना 16 कोटीवर गेलीच कशी, म्हणजे ह्याला वाढीव म्हणता येत नाही का? असे अनेक मुद्दे आहेत. जागेचा मुद्दा झाला, 25 लाखाची रिकव्हरी आहे, 100% वाढीव कामं त्यांनी दिलेली आहेत. दुसरा महत्त्वाचा, अतिशय महत्त्वाचा विषय जो खरोखर गोरगरिबांच्यावर फार मोठा आलेला आहे, जमिनींचं. तर हा जो शहराचा विकास आराखडा आहे, गेल्या 20-30 वर्षात जो शहराचा विकास आराखडा जो तयार होतो, ते मागील सत्ताधारी आपल्या घरात बसून हा विकास आराखडा तयार करत होते, आणि गरिबांच्या जमिनीवर आपणच आरक्षणं टाकायची, त्या जमिनी आपण लाटायच्या, आपण आरक्षणं उठवून म्हणायचं, त्याच्यात बाजार करायचा. त्यांची PhD आहे हो, आणि ह्यांनी आमच्यावर बोलावं. म्हणजे तुम्ही तर ह्या पत्रकार, तुम्हाला जास्ती कळतं आमच्यापेक्षा, म्हणजे कुणी कुणावर बोलावं. तसंच आता त्यांनी माझ्यावर 58(2) म्हटलं, 58(2)चा वापर केला आहे. तुम्ही बघा ना, रत्नागिरी नगर परिषद बघा, खेड नगर परिषद बघा, त्यांनी 58(2)चे वापर केले नाहीत का? त्यांनी कोणत्या कामांसाठी 58(2)चे वापर केले? एकट्या चिपळूण नगर परिषदच्या नगराध्यक्षांनी 58(2)चा वापर केलेला नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, सांस्कृतिक केंद्र, माजी आमदारांनी तर मला असं मार्गदर्शन केलं की सांस्कृतिक केंद्र हे 58(2) वापरून सुरू करा. तुम्हाला आठवत असेल तर बघा सतीशजी, आता हेच आम्हाला सांगतायत, पण आम्ही तसा वापर केलेला नाही आहे, अत्यावश्यक कामांसाठीच केला. कारण का, एक भिंतीचं उदाहरण देते. पुण्यातल्या माळीन गावी जेव्हा ती भिंत कोसळली आणि संपूर्ण गाव सगळं जमीनदोस्त झालं, मग ही दुर्घटना घडली. अशी दुर्घटना घडायची वाट बघायची का आपण? जर आज संसारी नाक्यात यांच्या आशिष खातूंच्या वॉर्डात जी डोंगर कोसळला होता, दगड आले होते आणि खाली घरं होती, आणि त्या लोकांनी आम्हाला वस्तुस्थिती दाखवली, आम्ही इंजिनियरला नेलं, आणि जर हे दगड, ही भिंत, हा डोंगर कोसळला असता तर जीवित हानी झाली असती, तर याला जबाबदार कोण? म्हणजे माळींची दुर्घटना व्हायची आपण वाट बघायची का?
ना अत्यावश्यक कामासाठी वापर करायला नको का इथे? ह्यानी किती 58 वापरले, किती भिंती वापरले, किती केले आहेत सार्वजनिक ह्याच्या प्रायव्हेट खाजगी, त्याचा शोध काढा ना. त्यांनी आता 19 कामांची चौकशी लावली. मी तर म्हणते गेल्या 20 ते 30 वर्षात जी काय त्यांनी हे केलं आहे, भ्रष्टाचार केला, जी काय कामं घेत त्या सगळ्यांचीच चौकशी झाली पाहिजे, नुसत्या 19 कामांची नाही. आणि ह्या 19 कामांना मी खंबीर आहे, ह्या चौकशीला जायला मी खंबीर आहे. आणि मी हे आव्हान आत्तापर्यंत काय, मी नगराध्यक्ष झाल्यापासून पहिल्या दिवसापासून माझा संघर्ष सुरू झालेला आहे. अगदी म्हणजे पोलीस स्टेशनपासून ते सभागृहात एका महिला नगराध्यक्षाला कोंडून ठेवण्यापर्यंतचे प्रकार माझ्याबरोबर झालेले आहेत. इतकंच काय तर माझ्या दालनात जेव्हा मी प्रवेश केला आणि खुर्चीवर बसता क्षणी कॉम्प्युटरने पेट घेतला, म्हणजे जीवे मारण्याचा पण इथे प्रकार केलेला आहे सुरुवातीच्या काळात, हे सांगते मी. म्हणजे एवढं सगळं माझ्या बाबतीत घडलं, एवढी आव्हानं मी स्वीकारली, पण मी जनतेसाठी धैर्याने तोंड द्यायला खंबीर आहे आणि शेवटपर्यंत देत राहणार. मी जनतेसाठी कटिबद्ध आहे, विकासांच्या कामांसाठी. आणि जे काय त्यांनी आता चौकशी लावले त्या चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे. आता ते म्हणत आहेत की मॅडमने हे केलं ते केलं. मी पण मागच्या एक 20 ते 30 वर्षातल्या, जर ह्याचं तुम्ही म्हणालात ना आता, मग ते का नाही लावलं, मागचा इतिहास का नाही काढला, तो का नाही त्यांचा भ्रष्टाचार काढला, तुम्ही आत्ताच का बोलताय? जर मी त्यांचा भ्रष्टाचार काढत बसते असते, कोर्ट मॅटर केलं असतं, इकडे जा तिकडे जा करत बसते, तर विकासाची कामं झालीच नसती. माझं पहिलं प्राधान्य मी जनतेला दिलेली आश्वासन आहेत. मी जनतेला विकासाची कामांच्या आश्वासन, त्या कामांवर मी फोकस केला. आणि म्हणूनच ह्या कमी कालावधीत आमची धोरणात्मक कामं झालेली आहेत. आणि ती धोरणात्मक झालेली कामं आहेत त्यांचंच त्याला ते आता पुढच्या निवडणुकीला फार मोठी भीती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून जेणेकरून हिला बदनाम करून, हिला टार्गेट करून, हिला लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून बात कशी करायची, तिला हे कसं करायचं, असं त्यांचं हे षडयंत्र रचलेलं आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टीला मी सामोरं जायची तयारी आहे. तुम्ही आता म्हणालात की मी कामांना प्राधान्य दिलं, मटण मार्केट, भाजी मंडई, इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, काय चालू केलं ते सांगा ना. सांस्कृतिक केंद्राचा विषय काढलात म्हणून बरं झालं. सांस्कृतिक केंद्र परिपूर्ण झालेलं आहे. ओके, त्याचं थर्ड पार्टी ऑडिट करून घ्यायचं होतं. आता ऑडिट करून घेतल्याशिवाय आपण ताब्यात घेऊ शकत नाही. सांस्कृतिक केंद्र उद्या काय पडझड झाली ते सगळ्या नगरसेवकांवर येणार असतं, म्हणून ऑडिट झाल्याशिवाय ते ताब्यात घेऊ शकत नाही ठेकेदाराकडून. त्यासाठी येणारा खर्च हा 2.25 लाख रुपये होता. तो सभागृहात लावला, तो नामंजूर केला. म्हणजे इकडे नामंजूरही करायचं आणि ऑडिट करूनही घ्या म्हणायचं. त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला त्याची चौकशी पण नाही केली तुम्ही अजून. कसला भ्रष्टाचार? केवढं राजकारण झालं होतं ते राजकारण आहे शेवटी. राजकारण कसं तुम्ही माझं म्हणणं, तुम्ही म्हणताय ना भ्रष्टाचार झाला, चौकशी चालू आहे, त्याच्यात टीएस झालाय, थर्ड पार्टी ऑडिट झालंय, त्यामध्ये रिसर टेंडर झालेलं आहे, टीएस टेक्निकल सँक्शन झालेली आहे, थर्ड पार्टी ऑडिट झालेलं आहे, या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. ह्यांनी जे काही थांबवलंय, आम्ही पेमेंट केलेली नाही, मग भ्रष्टाचार कसा म्हणता येईल? 58 कामं झाली, त्याचं पेमेंट झालेलं नाही अजून. सांस्कृतिक केंद्राचे जवळजवळ 3 ते 3.5 कोटी पेमेंट करायचं आहे. 2.5 कोटी पेमेंट झालं, त्यांच्या सत्तेत असतानाच त्यांचं झालंय. 58 खाली तुम्ही म्हणताय ना, संडासाची कामही 58 खाली येतात असं म्हणताय. अत्यावश्यक होतं. त्यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं की संडासाची कामं 58 खाली केली तुम्ही. नाही, आणि त्यांच्या नगरसेवकांच्या मागणीनुसारच, आणि तसं नाही त्यांनी मागणी केली म्हणून मी केलं असंही नाही आहे. प्रत्यक्ष पाणी इंजिनियरला घेऊन मी केलेली आहे आणि त्या नगरसेवकांना घेऊन केलेली आहे. आणि कसं आहे, पाठीत खंजीर खूप असल्यासारखं आहे. म्हणजे त्यांच्याच लेटर हेडवर देऊन 58 वापरून आमचं हे करा, हातापाया पाडा. कधी नाही ते हातापाया पाडा, मी तुमच्या पाया पडतो, पण माझं हे झालं पाहिजे काम. आणि आता पाठीत खंजीर खूप असल्याप्रमाणे तक्रार करतात. रस्त्यांची अर्धीच कामं झाली आणि अर्धी कामं अजून पेंडिंग आहेत, त्याचं काय करणार तुम्ही? कसं काय केलं? आता बजेटच थांबवलंय म्हटल्यावर अगोदर आलेले पैसे सुद्धा तुम्ही म्हणजे अर्धवटच झालेले आहेत का? ज्याला वरचा पोट केलेलाच नाही. अहो, ते थांबलंय म्हटल्यावर सगळंच थांबलंय ना. ते 300 खाली गेलंय. नाही हो, ते 300 खाली गेलंय. मॅडम, तुम्ही आता म्हणता पाटील खंजीर खूप असलाय, मग त्याचं जरा क्लेरिफिकेशन द्या. काय क्लेरिफिकेशन? मग ज्यांनी 4 नगरसेवकांनी माझ्याकडे मागणी केली, टेंडरचा विषय तो सगळा थांबलेला आहे मार्च पासून, कोरोनापासून.
एक मिनिट हा बोला. अगदी सेक्शन टाकून दिला 58(2) वापरा, नाही, नाही. तातडीचं आहे, अमुक आहे, तमुक आहे, तुम्ही कोरोनाचा असं काळ आहे, म्हणाला ना. सार्वजनिक संडास आहे, तिथे एकमेकांना हातबोट लावून कोरोना होण्याची शक्यता आहे, वाटेल ते काय काय हे करून आम्हाला पत्र दिली. आणि नुसती पत्र दिली म्हणून मी लगेच 58(2) वापरला असं नाही की आमचे इंजिनियर त्यांना घेऊन प्रत्यक्ष माझ्या सहकाऱ्यांना घेऊन त्यांना स्वतःना घेऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि खरोखर ती अवस्था वाईटच होती आणि म्हणून ती कामं केलेली आहे. की तुम्ही आता म्हणालात ना, दोघंही म्हणालात की आमच्या पाठीत खंजीर बसला, हा म्हणजे आता हे जी कोण तुमची तक्रार करणारे जे देतात पत्र आणि तेच तक्रार करतात अशी म्हणजे काय ते- परिस्थिती झाली असं जरा आम्हाला सांगा. म्हणजे तुम्हाला तेच अशी का परिस्थिती झाली तेच तुम्हाला सांगते. ज्यांना 20 वर्ष सत्ता सांभाळल्या, 20 ते 30 वर्ष यांच्या ताब्यात नगरपालिका होती, त्यांना ही धोरणात्मक कामं आता तुम्हाला सांगते. औद्योगिक वसाहत गेले कित्येक वर्षाचा प्रश्न होता हा तिथे उभं राहून भांडून त्या यांना झोपडपट्टीवाले ह्यांचेच मतदार ह्यांनीच करायचं, हे उठवायचं नाही. पण ते सगळं उठवून आज तिकडचं ते सुरू झालं. भाजी मंडईचा विषय होता, तोही मार्गी लागलेला आहे. परंतु तुम्हाला ह्याच्यातही राजकारण तुमच्या लक्षात आलं असेल, ते अधिक काही बोलायची गरज नाहीये. मूल्यांकन हा झालं सगळा होतं. राजकीय सगळा खेळ आहे का? राजकीयच खेळ. हा सगळा राजकीय खेळ आहे आणि पुढची नगरपालिका हे दुकान माझ्या ताब्यात आलंच पाहिजे आणि म्हणून हे षडयंत्र त्या आहे पाठीमागे रचलेलं. कोण आहे मग मॅडम? या सगळ्यांच्या पाठीमागे कोण मी आहे? तुम्हाला सांगितलं ना, माझी सगळे आजी माजी दिग्गज नेते लोकप्रतिनिधी हे सगळे एकत्र आले. नावं कशाला आजी माजी नगर हे सगळं तुम्हाला माहिती आहे. मला एक मॅडम म्हणायचं, तुम्हाला सर्वांनाच एक प्रश्न असा आहे की एकट्या नगराध्यक्ष म्हणून त्यांच्या विरोधात जात आहे की भाजप म्हणून सगळे त्यांच्या विरोधात जात आहे? जरा सांगा नाही, बघू. आम्ही नगराध्यक्षांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे एकट्या आहोत. नगराध्यक्ष म्हणून त्यांच्या विरोधात सगळे उभे आहेत हो, की हो, भाजप हो. म्हणून त्यांच्या विरोधात जात आहे? नगराध्यक्षांच्या विरोधात नगराध्यक्ष या भाजपच्याच आहेत. त्यांना टार्गेट करून विरोधात उतरले तर ते अख्ख्या भाजपच्या विरोधातच उतरले. यार काय याच्यावर नगराध्यक्ष आणि भाजप हे काही वेगळं नातच नव्हे ना. पक्ष आहे म्हणून तर नगराध्यक्ष आता पुढची स्टेप तुमची काय राहणार? आता त्यांनी तक्रार केली, चौकशा तर बऱ्याच सुरू आहेत. म्हणजे चौकशा तर चालूच राहणार ना. ही आता ह्याच नुसत्या चौकशा तुम्ही नाही. आता म्हणालात मगापासून की बाबा 20 वर्षात त्यांनी खूप भ्रष्टाचार केला बरोबर आहे. वगैरे. तर सुरुवातीला तुम्ही विकासाला प्राधान्य दिलं, तो तुमचा राजकीय आणि लोकांना दिलेल्या आश्वासनाचा भाग झाला. पण आता त्यांनी तुमच्या चौकशा लावल्या तर तुम्ही त्यांच्या चौकशांबद्दल काय करणार आहात? नाही ना, आता एक लक्षात- नुसती 19 कशाला? मी तर कलेक्टर साहेबांना असंच पत्र देणार आहे आम्ही भाजप म्हणून की नुसतं 19 कामांच्याच कशाला. 19 कामांचा जो काय असेल चौकशी ती होईलच, त्याला मी सामोरं जाईनच. जो काय दंड असेल तो भरायची पण माझी हिंमत आहे. परंतु जे 20 वर्षात जो काय भ्रष्टाचार झालाय, तुम्हाला तर उदाहरणं देऊन सांगितले. आत्ता 1.5 कोटी आमचे गेले, आमच्या काळात आलं म्हणून ते सभागृहात लावलं म्हणून ते पण त्यांना माघार घ्यायला लावली केस. हे लक्षात घ्या. तिथं जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना, DPO मॅडमला, तिथल्या त्रिसदस्यीय समितीला हे सगळं समजावून सांगणारी एकमेव सुरेखा केराडे नगराध्यक्ष होती आणि म्हणून त्यांना ही केस मागे घ्यायला लागली. म्हणून 1.5 कोटी रुपये नगरपालिकेचे वाचले आणि हे 25 लाखाची रिकव्हरी सुद्धा आम्ही करणार. म्हणजे असे जे आहे 6 कोटीची पाणी योजना सगळ्या चिपळूण शहराला माहिती आहे आणि अजून लोक पाणी पाणी करतायत. परंतु आम्ही नुसते फ्लेक्स लावले आणि ग्रॅव्हिटीची पाणी योजना 10 लाख रुपये भरून ठेवले ते परत MJP कडून मी परत घेतले. पाणी योजनेसाठी टेक्निकल सँक्शनसाठी 10 लाख रुपये भरून ठेवले ते MJPला. म्हटलं तुम्ही काय टेक्निकल सँक्शन केलं नाही, काही केलं नाही, DPR आमचे 10 लाख आम्हाला परत द्या. ते परत घेतले. ही सुरेखा केराडे नगराध्यक्ष. मॅडम आणि हा DPR आम्ही तयार करून आज ठाणे MJP मध्ये तो TS साठी आहे आणि तो सुद्धा मार्गी लावण्यासाठी माझे सर्व पक्षीय नेत्यांकडे माझे तेवढे चांगलेच संबंध आहेत आणि त्यासाठी मी प्रयत्न करणार. आम्ही भाजप म्हणून सगळे आम्ही प्रयत्न करणार आहोत. चालू आहे. मॅडम हे सगळं तुम्ही म्हणताय सगळं राजकारण चालू आहे, तुम्ही कामं करताय, सगळे 4 वर्षामध्ये कामं केलेली आहेत. जे तुमचे सहकारी याच्या पुढे तुमच्यावर होते ते आता तुमच्या विरोधात गेलेले आहेत. 18 नगरसेवक बऱ्यापैकी तुमच्या विरोधात गेलेले आहेत. माझा प्रश्न असा आहे तुम्हाला की एकेकाळी ही सगळी तुम्ही त्यांची कामं केली, त्याच्यामध्ये बाहेरचे पण काही लोक आहेत ज्यांना तुम्ही काही कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत. त्याच्यामध्ये म्हणजे शिलाईपासूनचं सगळे आणखी असे बरेच होते. मग ही सगळी अशी एकदम अचानक उठून आता ह्या महिन्यामध्ये असं का आलं? मी तुम्हाला परत तेच सांगते
माझा नगरसेवकांवर अजिबात आक्षेप नाही. ते माझे सहकारी नगरसेवक आहेत. आम्ही एकत्र खेळीमेळीने सगळे नगरपालिकेची कामं केलेली आणि त्यांच्या सहकार्यामुळे हे आज कामं 4 वर्षात झाली ती या नगरसेवकांमुळेच झालेली आहेत. पण तुम्हाला परत सांगते, आता 1 वर्ष फक्त राहिलेलं आहे आणि ह्या 1 वर्षात आता एवढी कामं जवळजवळ 10-20 कोटीची कामं आमची वर्कऑर्डर द्यायची राहिलेली आहेत आणि ती होऊ नये म्हणजे चिपळूण शहराला विकासाला काही राहिलंच नाही आहे आणि ती होऊ नयेत म्हणून हा त्यांनी सगळं खीळ बसवण्यासाठी ह्या नगरसेवकांवर व्हीपचं शस्त्र दाखवून त्यांना दबाव आणून हे सगळं केलेलं आहे. आणि ह्या मागे नुसते 18 नगरसेवकने हे त्या मागचे पडद्यामागचे जे कलाकार आहेत, राजकीय कलाकार, दिग्गज नेते आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, ह्यांचं हे सगळं षडयंत्र आहे. मॅडम या विषयात आहे ना, त्यांचे षडयंत्र सुरू आहे, त्यांचं राजकारण सुरू आहे. पण या वेळेला आता थांबलेली कामं जी आहे, तुम्ही म्हणताय की त्यांनी बजेटला मंजुरी दिलेली आहे, त्याच्यामुळे अजून हे किती दिवस चालणार? नाही, आता 6 तारखेला मी सर्वसाधारण सभा लावलेली आहे. त्याच्यात कलेक्टर साहेबांच्या आदेशानुसार बजेटचं पुनर्विनियोजन करणं आवश्यक आहे, तो विषय लावलेलाच आहे. आणि मला वाटत नाही ते विरोध कर, कारण त्यांनाही त्यांची जाणीव झालेली आहे की आपण हे 1 वर्ष आपण सभापती पदं घेतलेली आहेत, त्या सभापती पदाला आपण न्याय देऊ शकलो नाही आहे. त्यामुळे आता कुठेतरी हे बाजूला करून आपण हे बजेट हे मंजूर करावं लागेल, म्हणजे करतील ते, माझा विश्वास आहे. आणि एकदा बजेट हे सगळं पुनर्विनियोजन आहे 6 तारखेचं, ते मंजूर झालं की सगळं परत गाडं सुरू होईल. यांना काय करायचं ते करू दे, आपण आपलं करत राहायचं. हे सेक्शन मंजूर झालं तर नाही झालं तर अडकून राहील. आधी एक लक्षात नाही, ते करावं बजेट लागेलच. पुनर्नियोजित म्हणजे काय, त्याचा अर्थ समजून घ्या. तो मुद्दा झाला ऍक्च्युली, तो प्रेसमध्ये झाला आहे पुनर्नियोजन. हा, त्याच्या पुढचा विषय असा आहे, सेक्शन 55 खाली 55(1) खाली आता तुमच्यावर जर मागणी पत्र केलंय, मागणी पत्र वगैरे तक्रार केलेली आहे. आता नियमाप्रमाणे ती कलेक्टरकडे जाईल. कलेक्टर 1 महिन्याच्या आत तिने रिपोर्ट सादर केला पाहिजे. कलेक्टर ते सादरही करतील, ते शासनाकडे जाईल, शासन त्याच्यावर निर्णय घेईल. ह्या सर्व प्रक्रियेमध्ये तुमची कायद्याची बाजू काय लागणार आहे? नाही, त्यांना आता तो नियम तुम्ही बोलत ते सांगितलं ते Amendment जास्तीत जास्त 3 महिन्याचं असतं. ठीक आहे, ज्या कामांची त्यांनी मागणी पत्र केलं 19 कामांची ऑलरेडी त्याची चौकशी चालूच आहे. बरं, हे ऑलरेडी वैयक्तिक त्यांनी केली होती. सामाजिक कार्यकर्ते आहेत जे नगरसेवक आता आहेत, म्हणजे गेल्या टर्म मध्ये सत्तेत बसून विरोधात होते आणि आत्ताचं चित्र बदललंय. ज्यांच्या विरोधात होते त्यांच्या बाजूला मांडीला लावून ते आता परत बोंब मारायला तुम्ही लागले. आता मॅडम म्हणताय की ते माझेच नगरसेवक आहेत, आता हे माझ्याबरोबर, मग ते तर आता विरोधात गेलेत, मग ते हो. तुमच्या बाजूने येतील अशी ही आहे का? नाही, त्यांचं ते स्वभाव असतात. ही विकृती म्हणायची, ही विकृती म्हणावी लागेल. कारण गेल्या टर्म मध्ये सत्तेत बसून त्यांच्या विरोधात गेले 5 वर्ष त्यांना त्रास दिला आणि ह्या वेळेस आमच्या ह्या बॉडीच्या वेळेस त्यांच्याच मांडीला लावून त्यांच्याबरोबर हे करतायत, म्हणजे ही विकृती म्हणायची नाही. आज आमच्या काळात 11 गाडी आल्या, शासनाचाच निधी. हे सगळं पाठपुरावा केल्या म्हणजे अजूनपर्यंत एकाच ठेकेदारास कचरा गाड्या होत्या. हे का नाही झालं? मॅडम तुम्ही म्हणताय की 30 वर्षात यांनी मोठा भ्रष्टाचार केला. तुम्ही सत्तेवर आल्यानंतर, नगराध्यक्ष झाल्यानंतर तुमच्या हे लक्षात आलं, बरोबर? तुमची राज्यात सत्ता होती, केंद्रात सत्ता होती, बरोबर? हे पैसे गेले, हे चिपळूणच्या जनतेचे गेले. मग तेव्हा तुम्ही त्याची रिकव्हरी, त्याची चौकशी का नाही लावली? म्हणून तुम्हाला तोच मुद्दा सांगते, जर हे करत बसले असते तर माझी विकासाची कामं थांबली असती. मी कामांवर फोकस केला. 20 वर्षात जर चिपळूणच्या जनतेचे पैसे जर गेले असतील, कर रूपात आलेले, तर ते तुमची जबाबदारी पण होती की माझी जबाबदारी PI दाखल केल्यानीच होती. त्या PI शेवटी कोर्ट मॅटर झालंय. ते शेवटी कोर्टाचा, तुम्हाला कोर्टात गेल्यावर कित्येक वर्ष निकाल मिळत नाहीयेत. हे कोर्ट मॅटर आहे आणि त्याचं चालूच आहे. असं नाही की तिकडे फोकस केला नाही. जर तेच धरून बसले असते ना तर माझ्या विकास कामांचा बट्ट्याबोळ झाला असता आणि लोकांना दिलेल्या आश्वासनं मला पाळता आली नसती. मागील 5 वर्षामध्ये केलेलं एक महत्वाचा प्रश्न मॅडम, हे सगळं राजकारण आहे, सगळं बाजूला राहू दे. जी कामं आता प्रलंबित आहेत, मग भाजी मंडी असेल, मटन मार्केट असेल, सांस्कृतिक केंद्र असेल, हे तुम्ही कधी नगराध्यक्ष म्हणून कधी पूर्ण करणार तेवढं फक्त सांगा. आता त्यांनी तक्रार केली ना 308 खाली, भाजी मंडईचं मूल्यांकन वाढीव आलंय, अमुक आलंय, म्हणून मग परत ते त्यांनी निर्णय दिलाय, नवीन मूल्यांकन दिलंय. ते नवीन मूल्यांकन आता परत येणाऱ्या सभागृहात लावणार आहोत
कारण बजेट विषयाचा मंजुरीचा फार मोठा विषय आहे, तो पहिला लावून घेतला आणि मग पुढच्या येणाऱ्या बजेटमध्ये ह्याच्यात सर्वसाधारण सभेमध्ये भाजी मंडईचं नवीन मूल्यांकन त्रिसदस्यीय कमिटीने दिलेलं आहे, तो लावण्यात येईल आणि रितसर त्याची लिलाव प्रक्रिया केली जाईल. काल नातूसाहेबांशी बोलणं झालं. ते पुण्यात बाहेरगावी आहेत आणि त्यामुळे ते आजच्या ह्या प्रेसला येऊ शकले नाहीत. आम्हाला सगळ्या पदाधिकाऱ्यांना प्रेस घ्यायला सांगितली आणि माझे इथे सगळे भाजपचे पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आहे, उपजिल्हाध्यक्ष आहेत, शहराध्यक्ष आहेत, चिटणीस आहेत, सगळे आहेत. आम्ही युवाचे अध्यक्ष आहेत पेटकर, आता नव्याने त्यांची नियुक्ती झाली. परत मंदार कदम आहेत, यांची पण नव्याने नियुक्ती झालीत. हे कोण, संतोष मालप, हेही आत्ता उपस्थित राहीत. मग ह्या सगळ्यांनी आता इथे येऊन ह्या प्रकरणासाठी मला नगराध्यक्ष म्हणून, यांनी भाजपचे नगराध्यक्ष म्हणून या सगळ्यांनी इथे येऊन मला पाठिंबा दिलेला आहे. आणि नक्कीच कालपासून मला माननीय माजी खासदार निलेशजी राणे यांचाही फोन आला या पेपरच्या बातम्या वाचून. तसेच आमचे आमदार रवींद्र चव्हाण यांचा फोन आला. तसेच आमचे आमदार प्रसाद लाड, तसेच बाळमाने, या सगळ्यांचे मला फोन आले. आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष या नीलमताई गोंधळी यांचाही फोन आला. आम्ही तुमच्या सगळ्या पाठीशी, कुठे कुठे अडचण असेल तिथे आम्ही खंबीरपणे भाजप म्हणून तुमच्या पाठीशी आहोत आणि पुढेही लढायला आमची तयारी आहे. रत्नागिरी जिल्हा भाजप कमिटी तुमच्या सोबत आहे? हो, सोबत आहे.